ब्रह्महत्या आणि मासिक धर्म यांचा काय आहे संबंध? कोणत्या शापामुळे महिलांना मासिक धर्म येतो? यामागील गूढ रहस्य चला तर मग जाणून घेऊया. मित्रांनो, एका वेळेची गोष्ट आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी शेषनागावर विश्राम करत होते. तेव्हा माता लक्ष्मी भगवान विष्णूला म्हणते, हे प्रभू, मासिक धर्म काय येतो? स्त्रियांनाच या पीडा का सहन करायला लागतात? आणि मासिक धर्मामध्ये शारीरिक संबंध बनवल्यास काय होते? भगवान विष्णू म्हणतात, ह्यामागील एक गूढ रहस्य आहे, ते मी आज तुला सांगतो. ऐक, रजस्वला स्त्रीसोबत संबंध बनवल्यास कोणते पाप लागते? पण जो कोणी ही कथा सच्च्या मनाने ऐकेल, त्याचे घर मी धनाने परिपूर्ण करेन, त्याची सर्व पापे धुवून टाकेन. तर मी तुला सांगतो, कोणत्या कारणाने स्त्रियाला मासिक धर्मातून जावं लागतं. ही कथा आहे पुराण काळातील. पुराण काळात काल नावाचा एक राक्षस होता. राक्षस असल्यामुळे त्याचा स्वभाव पण तसाच होता. नेहमी तो युद्ध करायला तत्पर असत. परत एक दिवस सर्व दानव मित्रासुरासोबत देवलोकात गेले. त्याच्याकडे भयंकर अस्त्रे होती. त्यांचा सामना देवता करू शकले नव्हते. सर्व देवगण भिवून ब्रह्माकडे गेले. तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना सांगितले, तुम्ही सगळे महर्षी दधीशकडे जावा. ते तुम्हाला शरीराच्या हाडापासून अस्त्रशस्त्र प्रदान करतील, ज्यामुळे तुम्ही असुरांचा पराजय करू शकाल. सर्व देवगण महर्षी दधीशकडे गेले. त्यांना अस्त्रशस्त्र देण्यास विनंती करतात. तेव्हा महर्षी दधीश संसाराच्या कल्याणासाठी आपल्या हाडांचे त्यांना शस्त्र बनवून देऊ लागतो. त्या शस्त्रामध्ये एक वज्र अस्त्र असते. ते इंद्र धारण करतो आणि ते घेऊन देवगण असुरांशी युद्ध करायला जातात. सर्व देवता आकाशमध्ये दानवांशी युद्ध करायला एकत्रित येतात. अग्निदेवता आपली संपूर्ण ताकद लावून दैत्यांच्या अंगावर ज्वाळा सोडते. त्यामुळे दैत्यांचे अंग अंग करू लागते. तेवढ्यात जलदेवता जलवर्षा करून त्यांना पाण्यात बुडवून टाकते. त्यामुळे दैत्य त्राही त्राही करू लागतात. असंच अनेक वर्ष दैत्य देवांच्यात युद्ध सुरूच राहतं. परत देवराज इंद्र धित्रासमोर समोरासमोर येतात. त्यांच्यात भीषण युद्ध होतं. परत देवराज इंद्र आपल्या वज्राचा प्रहार करून धित्रासुराला मारून टाकतो. धित्रासुराला मारताच त्याच्या शरीरातून ब्रह्महत्या बाहेर येते आणि इंद्राच्या पाठलाग करू लागते. परत ती ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरात प्रवेश करते. त्यामुळे इंद्राला ब्रह्महत्येचं पाप लागतं. आता इंद्रदेव ब्रह्माकडे जातो. त्यांना ब्रह्महत्येपासून मुक्त करायला सांगतो. ब्रह्मदेव त्या ब्रह्महत्येला इंद्राच्या शरीरातून बाहेर येण्यास आज्ञा देतो. तेव्हा ती ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरातून बाहेर येऊन ब्रह्माला म्हणते, हे परमपिता, आतापर्यंत मी धित्रासुराच्या शरीरात राहत होते, कारण त्याने खूप पाप केलेला. पण जेव्हा इंद्राने त्याचा हत्या केली तेव्हा मी त्याच्या शरीरात गेले. आता तुम्हीच मला एक योग्य जागा द्या, तिथे मी राहू शकेल. तेव्हा ब्रह्मदेव सांगतो, हे ब्रह्महत्या, तुला मी योग्य स्थान देतो. परत ब्रह्मदेवाने ब्रह्महत्येचं 4 भाग केले आणि म्हणाले, तुझा एक भाग अग्नीत राहील. जो मनुष्य अग्नीला आहुती देत नाही, तू त्याच्या शरीरात शिर. तुझा दुसरा भाग जलमध्ये राहील. जो मनुष्य पाण्यात मलमूत्र करेल किंवा थुंकेल, त्याच्या अंगात तू जा. तुझा तिसरा भाग वृक्ष झाड वेलीत असेल. जो मनुष्य अकारण झाडे तोडील, त्याला अंगात जाऊन तू ब्रह्महत्येचं पाप लाव. त्यानंतर ब्रह्माने अप्सरांना बोलवले. त्या अप्सरांना सांगितले की ह्या ब्रह्महत्येचा 4था भाग तुम्ही तुमच्यात समाविष्ट करून घ्या. तेव्हा अप्सरा बोलल्या, हे प्रभू, तुमच्या आज्ञेनुसार आम्ही त्यांना आमच्यात समाविष्ट करून पण घेऊ, पण आम्हाला सुद्धा ब्रह्महत्येतून मुक्तीसाठी उपाय सांगा. तेव्हा ब्रह्मदेव बोलला, हे अप्सरा, जो मनुष्य रजस्वला स्त्रीसोबत संबंध बनवतो, त्याच्या शरीरात ही ब्रह्महत्या प्रवेश करेल. त्याच ब्रह्महत्येमुळे स्त्रियांना मासिक पाळी येते. जो मनुष्य मासिक धर्मामध्ये त्यांच्याशी संबंध बनवतो, त्यांना हे पाप लागतं. भगवान विष्णू सांगतात, हे देवी, तुला मी स्त्रियांना मासिक धर्म काय येतो ते आज सांगितलं. तेव्हा माता लक्ष्मी बोलते, हे विष्णू, मी पण तुम्हाला आज वचन देते, जी स्त्री मासिक धर्मात पुरुषांशी संबंध ठेवील, पूजापाठ करेल, तिच्या घरात मी कधीच प्रवेश करणार नाही. घरातील सर्व मनुष्य निर्धन होतील. या कारणानेच मासिक धर्मामध्ये कधीही शारीरिक संबंध ठेवायचे नसतात, नाहीतर ब्रह्महत्येचं पाप लागतं. जर कथा आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे अशा अनेक पौराणिक कथा सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.